जत्रा जत्रा म्हटलं की परंपरा, संस्कृती आणि वेशभूषा, खाण्यापासून गाण्यापर्यंत आणि विचारापासून व्यवसायापर्यंत चालू असलेली आगीनगाडी म्हणजे जत्रा. अशीच जत्रा आपण अनुभवणार आहोत, ती म्हणजे पुण्यातली भीमथडी जत्रा. नमस्कार. आज आपण विशेष करून पुण्यामधल्या भीमथडी जत्रेमध्ये आहोत आणि भीमथडी जत्रेमध्ये विशेष करून आज आपण सगळी भीमथडी जत्रा पाहणार आहोत. भीमथडी जत्रेचं वैशिष्ट्य काय आहे, कशा पद्धतीने भीमथडी जत्रा भरली आहे आणि जत्रेमध्ये विशेष करून काय काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे सर्वप्रथम गेटवरती आल्यानंतर हे 60 रुपयाचं जे तिकीट आहे ते तिकीट आम्ही काढलं आणि त्यानंतर आपण एंट्री करतोय. भीमथडी जत्रेला वैशिष्ट्य करून एंट्री करताना तुमचं स्वागत जे आहे ते पारंपरिक नृत्याने केलं जातं आणि पारंपरिक नृत्यानंतर भीमथडी जत्रेमध्ये जे आहे ते आपण आगमन करतो आणि भीमथडी जत्रा कशा पद्धतीने भरली हे आपण पाहूयात. गव्हाच्या काडापासून बनवलेली कमान जुन्या काळचा फील करून देते. दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या बैलजोड्या जणू आपल्या स्वागताला उभ्या आहेत. मॉडर्न युगातून हा ट्रॅडिशनल प्रवास इथूनच सुरू होतो. थांबला तो संपला असा संदेश देणारा फलक सतत पुढे चालत राहण्याचा सल्ला देतो. एकाच जागी गर्दी न होण्याची काळजी घेतो. आधुनिक युगातील मॉडर्न पोरांना नंदीबैल कन्सेप्ट समजण्यासाठी या जत्रेमध्ये मोठं आकर्षण या नंदीबैलाचं ठरत आहे. स्वागत आणि एंट्री अशा जबरदस्त प्रकारे झाल्यावर मोठी उत्सुकता लागली ती प्रवेश करण्याची. विविध राज्याच्या विविध वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनांचा खचाखच खजिना सुरुवातीलाच पाहायला मिळतो आणि या स्टॉल सोबतच सुरू होते भीमथडी जत्रा. शाम काढायचं का?
अगदी मधोमध उभे असलेलं भाज्यांपासून बनवलेलं हे ख्रिसमस ट्री विशेष तुमचं लक्ष वेधून घेतं. शोभेच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू आणि बचत गटांनी तयार केलेले विविध प्रोडक्ट्स पाहून झाल्यानंतर पुढे येतो तो म्हणजे खाद्य स्टॉल. आणि या खाद्य स्टॉलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 विभाग आहेत. शाकाहारीमध्ये विशेष करून खानदेशी पुरी आणि मांडे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि नॉनव्हेजमध्ये फिश आणि चिकन मटनची मांदी आळी आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन दाबायला विसरू नका.